सामने त्यांनी हारच पत्करली. आता हा त्यांचा शेवटचा सामना. रवी नडगिरी घेऊन येत आहेत. रवी आपला माणूस. पहिला चेंडू रवी यांचा सामना करतील विपुल बारवे. आणि हा चांगला आता हलका टोलतोय. थोडस गचा क्षेत्ररक्षण बॅकअपला प्लेयर येतो तो म्हणजे ऋषिकेश. आणि हलक्या हाताने मारतोय. वाचलेला आहे प्लेयर. चांगलं क्षेत्ररक्षण. ठीक आहे बेस तिकडे जाशील डायरेक्ट चार गावात. व्हाईट बॉल पाठव चला. विपुल बारवे यांच्या प्रत्येक चौकारासाठी वायसी ग्रुप कडून 100 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. पहिला चौकार. विपुल बारवे. गेला असं म्हणतायत रवी. चांगला गोलंदाज होता. पुढचा चेंडू रवी. एक ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतो म्हणजे रवी आपला माणूस. आता आलेले आहेत म्हणजे विपुल यांच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे वायसी ग्रुप. विपुल बारवे. आता मात्र सामना करतील टोनी यांचा. टोनी पाटकर. आणि आता मात्र हातात घाई करायची नाहीये. संधी दादा एक हॉलोजन बंद आहे बघायचा आहे तो. स्टेपटकर मारला आणि चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअपला येतोय ऋषिकेश. नाही तर नक्कीच 4 धावा होत्या ह्या. चांगला बॅकअप. हे कोण रे पडद्या लोप करते. पुढचा चेंडू टोनी. आणि नो बॉल आहे आणि रवी गुडघ्याने बॉल अडवत आहेत. रवीने बैठक मारली. गुडघ्यात बॉल पकडायचा प्रयत्न होता परंतु गुडघे आधीच बंद झाले. रवी आपला माणूस. पुढचा चेंडू विपुल. चौकाराला 100 रुपये. वाईड बॉल. टोनी पाटकर. चांगले गोलंदाज आहेत टोनी. आणि रिव्हर्स. वा 100 रुपये लागू झालेले आहेत विपुल बारवे वायसी ग्रुप तर्फे. चांगली फलंदाजी करतात विपुल.
आणि फुल टॉस. चांगलं क्षेत्ररक्षण अमित उर्फ मामा. चांगली फलंदाजी विपुल. आणि हा चांगला गॅप मध्ये अजून एक चौकार. डोळे विपुल बारवे. ओव्हर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. आणि यानंतर येतात ते म्हणजे 19. 18 नंतर 19. 5 बॉल झालेत. अंपायर 5च बॉल झाले म्हणतात. 1 बॉल बाकी आहे. लक्ष द्यायचं आहे प्लीज अंपायर. यानंतर होणारा सामना फॉन्टपिक्स वर्सेस वाकांडा फॉरेव्हर. टॉस उडून घ्यायचा आहे. 5 मिनिटात झाला नाही तर पेनल्टी आहे फॉन्टपिक्स आणि वाकांडा. वाकांडा फॉरेव्हर आणि फॉन्टपिक्स. वाईट बॉल. आता मात्र थोडस गडबडतोय टोनी. शेवटचा चेंडू 1 बाकी आहे. आणि हा स्वीप शॉट मारलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय. स्ट्राइक रोटेट होतोय. लास्ट चेंडूवरती 1 धाव घेतल्यामुळे. दोनवर 20. आता मात्र मारामारीचा षटक. आता बघा विपुल. वाट बघतायत गणेश यांची. रॉयल स्ट्रायकर विंडो. काय झालं? 20 ना. 20 2-0-20. 19 नंतर येतात ते 20 आणि 20च्या आधी येतात ते 19. मला नाही आवडत इकडे. मंग्या 66. संदीप चव्हाण सहकार ग्रुप तर्फे 66 वाटप. एक्सपायर झाले का बघायचंय. - 14/4 ची एक्सपायरी डेट आहे त्यामुळे पिऊ शकताय. थंडगार व्हायचं असेल तर यायचं इकडे. चेतन 66. मंगेशला दही आवडते, छास नाही. अरे हा षटकार. आणि षटकार मारलेला आहे. बॉलवर लक्ष ठेवायचं आहे प्लीज. बॉल आतमध्ये घ्यायचा आहे. आता आलेले आहेत रॉयल स्ट्रायकरचे कर्णधार आणि मालक विनायक यादव. स्ट्रॉ कुठे? स्ट्रॉ दे की त्याला. स्ट्रॉ दे की त्याला. असं देतात. हा पी तू. मीठ टाकू नाही म्हणते. मंग्या इथं धरू का? विनायक यादव. मारामारीचा षटक ऋषिकेश यांचं. विनायक यादव. ओमकार हांडे आणि स्टेपआउट करून मारलाय. 1 धाव. ओमकार हांडे जाता आला नाही. 5 रनची पेनल्टी आधीच मॅच खेळायच्या आधी. अंगराज फॉन्टपिक्स टॉस उडवायला यायचंय. पेनल्टी म्हणजे पेनल्टी. मग चला यायचंय. अंगराज टॉस उडवायला यायचंय. पुढचा चेंडू ऋषिकेश यांचा सामना करतील विपुल. वेगळा असा स्टान्स आहे त्यांचा. आणि हा स्टान्स केला आणि डान्स मारलाय. 22 रन आहे. डॉट आहे चेंडू. कीपर डॉट होता परंतु कीपरच्या चुकीमुळे 1 धाव मिळाली आणि ती डबल झाली आहे. प्रथमेश किरवे सह्याद्री चॅलेंजरचे खेळाडू प्रथमेश किरवे. आणि फुल टॉस घेतलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि
नाही नाही. रवी अण्णा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. रवी आपला माणूस. एक काळ होता रवी चांगला खेळ खेळायचा बॉक्सचा. C13च्या मागे भव्य असं बॉक्सचं मैदान होतं. चांगले चांगले खेळाडू तिथे खेळत होते. समीर पाटकर, टोनी पाटकर, दिनेश नटगिरी, रवी नटगिरी, प्रथमेश शिरोडकर उर्फ पाव, असे चांगले चांगले खेळाडू बॉक्स खेळत होते. शेखर उर्फ बिल्ली, चांगले खेळाडू होते C13 संघाचे. आणि विनायक यांनी बॅकफुटला येऊन मारला, परंतु काही फायदा नाही. काही फायदा नाही. काही फायदा नाही. चांगली गोलंदाजी. आलेत का? त्यांचं नाव काय? मला नाव काय त्यांचं? विनायक यादव यांचे वडील सुद्धा मॅच पाहायला आलेले आहेत. यादव काका बघतायत काय करतोय गणेश आपल्या संघासाठी. यादव काका तुम्ही मंचावर यायचंय, तिथे उभं नाही राहायचं. या मंचावरती या काका. ए चला मॅच चालू करायची लवकर. आणि त्यांचे अपोजिट खेळत असलेले प्रथमेश किरवे, त्यांचे वडील सुद्धा बघायला आलेले आहेत. किरवे साहेब 7 स्टारचे एक मेंबर आहेत 7 स्टार संघाचे. किरवे साहेब, किरवे आणि यादव. बघूया कोण जिंकतंय. भूषण सुर्वे पुढचा चेंडू. आणि हा उलट्यातन टाकला, परंतु वाईड आणि 22 मध्ये जातोय. धाव संख्या सांगायचे 30. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू असेल माझ्यामध्ये. हा तिसरी ओव्हर आहे का? आणि हा चौकार. पहिला चेंडू आताशी झालाय चौकार. चौकार मारा विपुल आणि विनायक. विपुल बारवे, असं वाटतं त्यांचे डोळे बंद आहेत, परंतु ते छोट्या डोळ्यातून सुद्धा बघत असतात. बारीक लक्ष असतं त्यांचं बॉलवरती. आणि पुन्हा एकदा मारलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली तिथे क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजे राजगड 11 संघाचा खेळाडू. आता मात्र विनायक यादव, बघूया काय करतायत. आणि हा आवाक्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट केलाय विनायक यांनी. विनायक पप्पा बघतायत, नीट खेळ. आणि हा फुलटॉस आणि षटकार मारलेला आहे विनायक यांनी. चांगलं खेळत होते विनायक, परंतु आता मात्र फुलटॉस चेंडू वरती बाहेर मारलाय त्यांनी. चेंडू 3 झालेले आहेत. चला2 चेंडू अजूनही शेष आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 37. चांगला खेळ करतो विपुल. आतापर्यंत 4 चौकार ते 5 चौकार त्याने ठोकलेले आहेत. 500 रुपये लागू झालेले आहेत वायसी ग्रुप कडून विपुल बारवे यांना. कलेक्ट करायचे नंतर. शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हरचा. अरे शेवटच्या बॉलला फिल्डिंग फिरवतात यार. शेवटचा चेंडू विपुल. चौकाराची अपेक्षा संघाला. आणि आज चांगला मारलाय
परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल आणि ही विकेट आहे. नोंद करायची विकेट पडलेली आहे लास्ट चेंडूवरती. एक धाव नंतर दुसऱ्या धावेसाठी विकेट. धावसंख्या झाली ती म्हणजे धावसंख्या म्हणजे 42 झालाय. 43 टू विन. लक्षात घ्यायचंय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणला रॉयल स्ट्रायकर्स. चला क्षेत्ररक्षणला अजय. 43 टू विन. 42 झालेला आहे. त्यालाच पाठवायचे ना डायरेक्ट. असू दे. तुला पाठवले त्यांनी. मला पाठवले का? हा रोहित. हा ऍक्टिवाची माझी चंदनकडे. एक मिनिट. चंदनचा आहे का नंबर? हा का कर त्याला कॉल. त्याच्याकडेच आहे. हाय हाय इथे मैदानात आहे तो. ठीक आहे पाठव. विपुल बारवे आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. येऊन कलेक्ट करायचं आहे प्लीज. विपुल बारवे 600 रुपयांचं 6 चौकारांसाठी 600 रुपयांचं पारितोषिक विपुल बारवे वायसी ग्रुप कडून आलेला आहे. तरी कलेक्ट करायचं मॅच झाल्यानंतर. विपुल कशाला? मला नको. 500 दिला 100 दिला. मला नको टिप त्याला दे. धन्यवाद वायसी ग्रुप. विपुल बारवे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच झाल्यावर घेऊन जायचंय विपुल. 24 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपल्याला बघायला मिळेल हुप. अजय जाधव उर्फ हुप. बघा कशी फिल्डिंग करतायत ते म्हणजे अजय जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण करतात अजय. पहिला चेंडू विपुल बारवे यांचा सामना करतायत. ए चंदन चावी दे गाडीचेला. हा तेच. गाडी कुठे? बिल्डिंग खाली आहे. कॅमेऱ्यानं वाचला काय? कॅमेऱ्याला लागला का? बाद झालेला आहे खेळाडू. चला पुढचा बॅट्समॅन ऋषिकेश. राजगड 11 संघ अजूनही एक सुद्धा ही मॅच जिंकल्या नाहीये. परंतु आता बघूया शेवटचा सामना आहे त्यांचा. रॉयल स्ट्रायकर्स हर्षल बोईटे सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळते आपल्याला. आणि स्टेपआउट करून चांगलं क्षेत्ररक्षण विपुल बारवे. चांगलं क्षेत्ररक्षण करतात. संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवल्या त्याने विपुल बारवे. आता मात्र गॅप मध्ये मारतायत ते म्हणजे ऋषिकेश गावडे. स्टेप आउट करून तो फुल टॉस घेतलाय बॅटवरती आणि गॅप मध्ये मारण्यात यशस्वी झाले ते म्हणजे ऋषिकेश. चांगली गोलंदाजी करत होते आतापर्यंत. बघूया कमबॅक करतायत का विपुल. आणि नो बॉल.
यानंतर होणारा सामना फॉन्टपिक संघ वर्सेस वाकांडा. रेडी राहायचंय. आणि हा चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय. बॉलिंग घेतली आहे फॉन्टपिक संघाने. रेडी राहायचंय वाकांडाने बॅटिंग साठी. आणि हा गॅप मध्ये चौकार. स्टेप आउट करून मारतायत ऋषिकेश गावडे. राजगड संघाचा चांगला खेळ वाढतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 9. यस, 1 ओव्हर नंतर धावसंख्या आले ती 9. 2 चौकार आले होते आणि इतर 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आले. पुढचं षटक घेऊन आले ते म्हणजे बघा गती, बघा गती, बघा कसा गतिवान गोलंदाज आहे हा. अचूक टप्पा, अचूक गती, चांगली गोलंदाजी करतोय. आणि हा बघा चांगला गोल होता, परंतु बॅटची कडा घेतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धाव. नो बॉल. गती 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 कुठेतरी. पार्थ यांनी डाईव्ह मारून कॅच पकडली. तर 501. बंड्या, यष्टीरष्टक बंड्या, रॉयल स्ट्रायकरचे संघ मालक. हुप यांच्यासाठी एक संदेश आलेला आहे. शेपटी टेकली, पुढे यायचंय. आणि हा गोल चांगला फुलटॉस होता, वेगवान फुलटॉस, परंतु एका धावेने समाधान मानायला लागेल. आणि हा जोरदार, कोणालाही तोड नाही कोणत्याच खेळाडूला. एवढा वेगाने मारला होता हा बॉल, दिसलाच नाही कोणाला. आणि आता मात्र अति गती टाकायचा प्रयत्न, परंतु बीमार. काय ते खुर्च्या काय करू. ए चला इथला खुर्च्या खाली करायच्या. प्लेयर ए कोण आहे इथं, आदेश. चला इथल्या खुर्च्या तिथे द्या, पाहुण्यांना बसायला खुर्च्या द्या. घे खुर्च्या जमा करायच्या. चला चौकार चौकार. एक खुर्च्या द्या. चला तिकडे पाहुणे आलेत, प्रमुख पाहुणे, जमा करा खुर्च्या. टीमने पुरे बाहेर बसायचंय. खुर्च्या खुर्च्या जमा करायच्या. सॉरी बॉईज, थोडंसं खुर्च्या आपल्याला सहकार्य करा. खुर्च्या जमा करायच्या. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता. आणि जर ह्या ओव्हर मध्ये 11 रन मारल्या तर इथेच जिंकतायत ते लोक. डबल धमाका ओव्हर घेऊन येत आहेत बंड्या. बंड्या विकेट किपिंगला आलेले आहेत. अजय जाधव उर्फ हुप.
अमित देशमुख सामना करतील बंडे यांचा. आणि हा फ्लाइट डिलिव्हरी आणि अमित यांनी चांगला मारला. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तिथे एक खेळाडू. संघासाठी नक्कीच त्याने 6 धावा वाचवल्या. 6 तब्बल 6 धावा. यानंतर होणारा सामना फॉन्टपिक्स वर्सेस वाकांडा. वाकांडाने बॅटिंग साठी तयार राहायचंय. आणि पुन्हा एकदा फुल टॉस आणि स्टेपटकर मारला चौकार. ऋषिकेश गावडे चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 धावा आल्या आहेत म्हणजे डबल झाल्या म्हणजे 10 झाल्या आहेत. अजून जर 6 धावा झाल्या ह्या ओव्हरला तर मॅच इथे संपते. आणि नो आणि चौकार. मॅच इथे संपते. बहुतेक 5 धावा इथे भेटल्या आहेत. झाले का रे रन झाल्या बहुतेक. 8 आणि आधी एक आली होती ना. 8 आणि 9 18 सॉरी 9 2 बाकी आहेत. 2 रन 2 रन बाकी आहेत जिंकण्यासाठी रॉयल स्ट्रायकर्स. आणि झालेला आहे मॅच समाप्त. राजगड 11 संघ मॅच जिंकलेला आहे. शेवटची रॉयल स्ट्रायकर्स हार्ड लक. बहुतेक इथेच तुमचा प्रवास संपतोय टुर्नामेंट मधून. यानंतर जाणारा सामना वाकांडा वर्सेस चला वाकांडा वर्सेस फॉन्टपिक्स. फॉन्टपिक्स हा संघ 3 मॅच मधून 2 सामने जिंकलेला आहे. वाकांडा सुद्धा 3 मधून 2 जिंकलेला आहे. बघूया आता कोणता संघ जिंकतोय. जो संघ जिंकेल